रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, कुठल्याही स्त्रीशी मैत्री करायची असेल तर ती मनात काही अपेक्षा न ठेवता करायची असते. कारण दोस्तांनो, स्त्रिया या पुरुषांपेक्षा नेहमी जास्त हुशार असतात. 10 लोकांच्या गर्दीमध्ये कोण हात चुकून लागलाय आणि कोणी मुद्दाम स्पर्श करतोय हे अचूक ओळखू शकणारी स्त्री तुमच्या मनात काय सुरू आहे हे पहिल्या 4 वाक्यात ओळखून जात असते. आणि तुम्हाला कसं ट्रीट करायचं, किती मैत्री करायची, किती अंतरावर ठेवायचं हे सुद्धा फिक्स झालेलं असतं. दोस्तांनो, मैत्रीच करायची तर आधी आपलं मन साफ करायला शिकायला हवंय. मनात काही वेगळं ठेवून मैत्री करायला जाल तर दोस्तांनो, निश्चित अडचणीत याल. नक्की विचार करा. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो. ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी कितीही भांडण झालं तरी आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात. कारण त्यांना मानापेक्षा नात्यांची किंमत जास्त असते. आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचं निमित्त असणं याहून मोठं दुसरं कुठलं सुखाचं क्षण हे असू शकत नाहीत. अस्तित्वासाठी केलेली धडपड तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये देखील जीवन जगायला शिकवत असते. विश्वासाचा खांदा हा मजबूत असेल तर कोणतंही नातं कधी तुटत नसतं. प्रत्येक जण स्वतःचा निकष वापरूनच आयुष्याकडे पाहत असतो. म्हणूनच जगात एका वृत्तीची व्यक्ती ही एकच असते. चेहऱ्याची सुंदरता आणि घराची उंची यावर जाऊ नका. घरातील वडीलधारी मंडळी ही हसताना दिसली तर समजा हे घर श्रीमंताचं आहे. जेव्हा मनातल्या भावनांना ठेच लागत असते तेव्हा शब्दापेक्षा अश्रू जास्त जवळचे वाटत असतात. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ठाम उभा राहणाऱ्या स्त्रियांचं सौंदर्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हे तर त्यांच्या डोळ्यात दिसत असतं. शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते. एकांत हा आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. वर्चस्व सिद्ध करताना समोरच्याला दुखावलंच पाहिजे असा नियम नाही. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होतं. खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्याच्या सावलीत उभं राहिलो होतो. जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न नका करू. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल.
दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो. कधी कधी स्वतःसाठी पण जगण्याची इच्छा होत असते, पण जबाबदाऱ्या तेवढा वेळ देखील देत नाहीत. माणसानं कसं समुद्रासारखं असावं, अथांग, भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. घेतलेला श्वास जसा सोडून द्यावा लागत असतो, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा सोडून द्यायला हव्यात. जोडलेलं हे जपायला जमलं, त्यांना जगणं जमलं. सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात. संवाद नातं घडवतोही आणि बिघडवतोही. एखाद्याच्या उचकीचं कारण व्हा, पण हुंदक्याचं नको. ज्वारी नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ही ना आपल्या कामाची असतात, ना इतरांच्या कामाची असतात. माणूस कसा दिसतोय यापेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे याला महत्त्व असतं. कारण सौंदर्याचं आयुष्य हे तारुण्यापर्यंत असतं, तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असतं. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतं. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील. मायेला, त्यागाला, प्रेमाला आणि कष्टाला व्यवहाराचा तराजू लावला की तुमचा आनंद संपलाच म्हणून समजा.